नमस्कार, मी यामिनी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोळंबी फ्राय किंवा तुम्ही कोळंबीची ग्रेव्हीवाली भाजी पण म्हणू शकता त्याला. खूप छान अशी आणि खूप कमी वेळात ही बनणारी झटपट अशी भाजी आहे. तर बघूयात रेसिपी. त्यासाठी मी भरपूर असा कांदा घेतला होता. एक छोटा आणि एक मोठा असा कांदा घेतला होता आणि 1 किलो कोळंबी आम्ही आणलेली होती. ती छान स्वच्छ करून आणली होती आणि ती व्यवस्थित धुवून घेतली होती. आणि मग त्यानंतर कढईत तेल गरम करून घेतलं आणि त्यात मस्त असा भरपूर असा कांदा चिरलेला तो टाकला आणि कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. थोडा गुलाबी रंग येतो तोपर्यंत छान असं त्याला परतत राहायचं आहे. आणि बघा, आता छान गुलाबी रंग आल्यासारखं परतून घेतला आहे आणि त्यात आता मी कोळंबी ॲड केलेली आहे. 1 किलो कोळंबीमध्ये 10 ते 11 पीस येतात. ते सफिशियंट असतात ते 2 जणांसाठी आणि खूप छान अशी ही झटपट बनणारी भाजी आहे. आम्ही ही गटारी स्पेशल म्हणून केली होती. चिकन मटन तर आपण खातच असतो, पण हे काहीतरी नवीन ट्राय केलं तर खूप टेस्ट पण छान बनते आणि काहीतरी स्पेशल पण होतं, त्यामुळे नवीन ट्राय केलं होतं. आणि त्यात थोडी हळद घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि मीठ पण घालायचं आहे थोडं. आणि 10 मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवून व्यवस्थित असं ते कोळंबी इथं शिजवून घ्यायची आहे. त्यात पाणी अजिबात ॲड नाही करायचं. नंतर मसाला वाटून घ्यायचा आहे. त्यात घातला आहे लसूण, अद्रक, मिरची आणि खूप सारी कोथिंबीर. यात आपण टोमॅटो किंवा कांदा खोबऱ्याचं वाटण असं काहीच आपण त्यात यूज नाही करणार आहोत. फक्त एवढंच मी टाकलेलं आहे आणि ते छान असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं. तोपर्यंत इकडे 5 ते 10 मिनिटात छान अशी कोळंबी आपली शिजून तयार होती. ती जवळजवळ 60 ते 70% कोळंबी आपली छान अशी शिजली होती. आणि त्यानंतर मग ते वाटण मी त्यात ॲड करून घेतलेलं आहे. खूप जास्त कोथिंबीर असल्यामुळे भाजीला एक वेगळीच टेस्ट येते आणि ग्रेव्ही पण खूप छान बनते. त्यामुळे या वाटणाचा वापर केलेला आहे आणि एकदम झटपट बनणारं असतं. जास्त काही फ्राय करायची गरज नसते, काही नसतं. यात सुके मसाले टाकले होते. नंतर त्यात टाकला होता मालवणी मसाला, चिकन मसाला आणि थोडासा गरम मसाला. हळद तर आपण आधीच टाकली होती, त्यामुळे नंतर टाकण्याची त्यात गरज नाही. आणि मग नंतर थोडी धनेपूड त्यात टाकली होती आणि बस एवढेच मसाले यूज केलेले. आणि त्यात 2 आमसूलचे तुकडे पण टाकले होते. त्यामुळे काय होतं ना, जो कोळंबीचा प्रकारचा वास असतो ना तो येत नाही आणि चवही व्यवस्थित छान लागते. व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान कलर येत आहे आता भाजीला. आणि ते मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटासाठी परत ते आपल्याला झाकून घ्यायचं आहे. मस्त असा कलर जो आहे तो चेंज होणार आहे. 5 मिनिटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही तेल सुटायला पण सुरुवात झालेली आहे. खूप छान भाजीला कलर पण आलेला आहे. तर आता त्यात आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही बनवण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी थोडं जास्तच टाकायचं आहे. कोळंबी जर शिजण्याची बाकी असेल तर ती ह्या पाण्यात व्यवस्थित असं शिजून जाईल आणि आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही पण होणार आहे. तर व्यवस्थित आहे मस्त अशी पाणी टाकून मिक्स करून घेतलं आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवलेली भाजी बघा किती छान आणि किती मस्त ग्रेव्ही झालेली आहे. आणि तेल पण खूप छान वरती येऊन कलर व्यवस्थित आलेला आहे. कोळंबी पण व्यवस्थित शिजलेली आहे. अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने न वाटण करता छान अशी भाजी तयार आहे. भातासोबत, चपातीसोबत किंवा अजून तांदळाच्या भाकरीसोबत कशाही सोबत तुम्ही छान पद्धतीने खाऊ शकता. आणि त्यासोबतच तोंडी लावायला पीठ बनवून घेतलं होतं आणि छान अशी आपली थाली तयार आहे. तर तुम्ही पण नक्की एकदा करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.